आणखी एक मोठी बातमी आहे। राज्यामध्ये मान्सून दाखल झालेला असताना मालेगाव आणि मनमाड सोबतच नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मात्र पाणी टंचाईचं संकट अधिक गडद झालंय। इथल्या नागरिकांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावं लागतंय। तब्बल 1303 गावं आणि वाड्या वस्त्यांवरील लोकांची टँकरच्या सहाय्याने तहान भागवली जाते। 2019 नंतर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच टँकर्सने 398चा आकडा गाठलेला आहे। गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात पाहिजे तेवढा पाऊस झाला नाही। त्यामुळे 15 पैकी 13 तालुक्यात जे आहे तर अभूतपूर्व अशी पाणीबाणी निर्माण झालेली आहे। नाशिक जिल्हा हा धरणाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। या जिल्ह्यात छोटे मोठे म्हणून 24 धरणं आहे। त्यांची सर्वांची जी कॅपॅसिटी आहे ती 65,000 दशलक्ष घनफूटपेक्षा जास्त आहे। मात्र आता 10 धरणं कोरडे पडलेले आहे, तर उर्वरित धरणामध्ये फक्त 8% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे, तो देखील मृत साठा आहे। त्याच्यामुळे एक हंडा पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ग्रामीण भागातील नागरिकांवर आलेली आहे। जर वेळेवर आणि सलग पाऊस नाही पडला तर पुढे काय होईल अशी चिंता आता नागरिकांना पडलेली आहे। त्याच्यामुळे शासनाने पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करणं गरजेचं आहे। बाबू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड।